मुख्यमंत्री शिंदेंनी केला रामगिरी महाराजांचं समर्थन। मात्र जालन्यातील शिंदेच्या शिवसेनेतले अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांनी दिला ढोंगी रामगिरी महाराजांच्या विरोधात निवेदन। जालन्यातील शिवसेना शिंदे गटातील अल्पसंख्याक विभागाच्या वतीने ढोंगी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी। शिवसेना शिंदे गटातील अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा प्रमुख शेख जावेद यांनी दिले जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। नाशिक जिल्ह्यातील पंचाळे गावात रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माची व मुस्लिम धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केलेले आहे। रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे सामाजिक बंधुभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे, असा मजकूर या निवेदनात नमूद करण्यात आला असून ढोंगी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर ज्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे रामगिरी महाराजांचं समर्थन केलंय त्याच शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शिवसेनेचे लेटर पॅडवर हे निवेदन देण्यात आले असून आता तरी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची नोंद घेणार का? राज्यातील पोलीस प्रशासन रामगिरी महाराजांना अटक करणार नाही असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे। सदरील निवेदन देताना शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख जावेद, फिरोज लाला तांबोळी, आलम खान पठाण, अब्दुल सागीर पहलवान, शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीर, शहर प्रमुख जफर खान, मुजम्मिल खान यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जे पांचाळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथं जे रामगिरी महाराज यांनी आमचे पैगंबर हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल जे अपशब्द काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्याचा निषेध करतो। आणि आज आम्ही सर्व जालन्याचे सर्व प्रतिष्ठित मुस्लिम समाजाचे सर्व प्रतिष्ठित लोक, युवा कार्यकर्ते हे सर्व इथं आज आम्ही जालना पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयात आलेलो आहे आणि एक त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना तत्काळ अटक करा त्याच्यात आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। एसपी साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? साहेबांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की मी जे जालना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे FIR दर्ज झालेले आहे त्यांची मी छाननी करत आहोत। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यामध्ये FIR दाखल झालेला आहे, तुम्ही इथं पण आमची एक मागणी आहे की इथं तुम्ही FIR दाखल करा। त्याच्यावर इथं आमचे जे पोलीस अपर अधीक्षक आहे यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की ते सगळं महाराष्ट्रामध्ये जे समजा जे कारवाई झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झालेला आहे ते सर्व पाहतो आणि त्याच्यानंतर मी इथं पण गुन्हा दाखल करतो। काय नाव आपले? माझं नाव जफर खान।